नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशच राजमार्गामध्ये सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला माहितीच आहे जी तलाठी भरतीची गुणवत्ता यादी आहे ही वादामध्ये आहे। तर त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत, नक्की काय करावे लागेल पुढे यासाठी वगैरे। तर तुम्ही बघू शकता की तलाठी भरतीची कनेक्शन आहे ते मंत्रालयापर्यंत आहेत, अशी एक न्यूज 2 महिन्यापूर्वी आली होती। तर त्यामध्ये कालच एक न्यूज आली होती की गैरव्यवहार आढळल्यास परीक्षा रद्द, असे आपले उपमुख्यमंत्री यांनी सांगितले होते। तर आपण एक आता कमेंट्स करून कळवायचे आहे की नक्की पुढे काय करायचे आहे। तर तलाठी भरती 2023 बाबत शासनाकडून कोणती ऍक्शन घ्यावी याबद्दल तुम्ही कमेंट्स करायचे आहे। तर ऑप्शन ए असेल की तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून सर्व भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबवण्यात यावी, व दुसरा ऑप्शन आहे की भरती रद्द न करता चौकशी करून फक्त प्रामाणिक विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र द्यावे। तर तुम्ही एक कमेंट्स करून कळवा की अजून काय उपाय असतील वगैरे, तर तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा। तर आपण पुढे पाहूया की ही भरती जी आहे ती तलाठी भरती रद्द होणे काळाची गरज, जाणून बुजून भरती रेटून निघू नका। बोगस लोकांची भरती होणार असेल तर येणाऱ्या काळात सरकार ब्लॅकलिस्ट यादी टाकावी लागेल। घोळ घालून तलाठी भरती भरणार होताच तर सरळ सरळ लिलाव करायचा होता ना, असं म्हणजे आहे। तर फसवी भरती करून लबाडांना भाऊसाहेब करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध। आता आपण पुढे पाहूयात की तलाठी भरतीमध्ये प्रामाणिक विद्यार्थी निवड यादीमध्ये आहेत त्यांच्यावर पण अन्याय नाही झाला पाहिजे। त्याचबरोबर ज्यांनी गैरप्रकार केले व जास्त मार्क घेतले ते पण सापडले पाहिजे, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत। आणि ऑनलाईन एक्झाम मधील गोंधळ पाहता इथून पुढील जी परीक्षा आहे ती ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे। त्याचबरोबर 1 तासाचा पेपर, 100 प्रश्न, एमपीएससी हेच सोल्युशन दिसून येत आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। तर आता अजून पुढे म्हटलं तर आज एक जे प्रेस नोट आपले TCSने जाहीर केलेली आहे, तर त्यामध्ये त्यांनी आपले 200च्या पुढे जे मार्क आहेत त्यांचे मार्क फक्त दाखवलेले आहेत। टोटल मुलं आहेत 49 मुलांची नावं जाहीर करण्यात आली आहेत, पण प्रेस नोट सोबत सर्वांचे रो स्कोर जाहीर करणे हे गरजेचे होते, तर त्यांनी ते जाहीर केले नाही। तर त्यांनी लवकरात लवकर सर्वांचे रो स्कोर सुद्धा म्हटलं तर जे त्यांना परीक्षेमध्ये मार्क मिळाले आहेत ते देणे महत्वाचे होते। तर नॉर्मलाइजने किती वाढले वगैरे आपल्याला समजलं असतं। तर आता पुढे म्हटलं तर घोटाळा किती टप्प्यांमध्ये होऊ शकतो। तर परीक्षेच्या वेळीच म्हणजे स्क्रीनमधून ऑटो सिलेक्ट मोडवरती, त्याचबरोबर रिस्पॉन्स शीट 1 मध्ये, रिस्पॉन्स शीट 2 मध्ये, रिस्पॉन्स शीट 3 मध्ये, नॉर्मलायझिंग लेवलला, लिस्ट तयार करताना असे घोटाळे होऊ शकतात। आता नेमका कोणत्या लेवलला घोटाळा झालेला आहे हे शोध लावून त्याची चौकशी होणं, CCTV जे आहेत ते तपासून त्यानंतरच नियुक्तीपत्र द्यावे असा विचार करावा लागेल। जर म्हटलं तर आता तलाठी भरती रद्द करून सर्व भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत राबवण्यात यावी। तर हे जर बघितलं तर त्यामुळे काय होणार आहे की नॉर्मलायझिंग पद्धत जी आहे, नॉर्मलायझेशनची पद्धत ती बंद करण्यात यावी। जर एखाद्या विद्यार्थ्यास सोप्या शिफ्टमध्ये जर 200 पैकी 200 मार्क मिळाले तर त्याचे मार्क हे नॉर्मलायझिंगने सोप्या पद्धतीने ठरवून कमी करण्यात येतात, परंतु तो विद्यार्थी हा त्याहून अधिक मार्क मिळवणे शक्यच नाहीत। अशा वेळी सोप्या शिफ्टला त्याचा नंबर येणे यामध्ये त्या विद्यार्थ्याची चूक काय। त्यानंतर जर बघितलं तर परीक्षा हे ऑफलाईनच घेण्यात याव्यात, त्यामुळे नॉर्मलाइज पद्धत अवलंबायची काही गरज पडणार नाही। आणि जर पुढे जर बघितलं तर गट ब ची परीक्षा पास होत झालेली आहेत वगैरे, काही जणांचे गट क चे वगैरे देण्यात येत आहेत वगैरे, असा त्यामागचा हेतू काय आहे। म्हणजे जे पेपर मुलं जे आहेत ना ते गट ब ची परीक्षा पास आहेत आणि गट क ची परीक्षा देत आहेत, मग ते गट आपल्या तलाठी भरतीचा पेपर का देत आहेत, गट क चा का देत आहेत हे सुद्धा विचारणे गरजेचं आहे। जर एखाद्या विद्यार्थ्यास पेपर व प्रश्न आधीच मिळाले असतील तर CCTV मध्ये फुटेज चेक करण्यात काहीच अर्थ राहणार नाही। जर समजा आपल्याला प्रश्न जर परीक्षेच्या आधीच माहिती असतील तर ते काय व्यवस्थित सॉल्व्ह करून CCTV मध्ये काय दिसणार नाहीये। तर तुम्ही अजून पुढचं बघू शकता की सर्व भरती प्रक्रिया ही राज्य स्तरावर असणे गरजेचे आवश्यक आहे, नाहीतर ही परीक्षा स्किल बेस्ड नसून लक बेस्ड राहील, लक्षात ठेवा। तर ही परीक्षा जी आहे ती स्किल बेस्ड असावी, त्यामुळे राज्यस्तरीयवर असणे गरजेचं आहे। आता जर पुढे बघितलं तर त्यामुळे परीक्षा जी आहे आपण बघूयात, त्यामुळे परीक्षा ही पूर्णपणे रद्द करण्यात यावी व एमपीएससी मार्फत 2024 मार्फत घेण्यात यावी। तलाठी भरतीसाठी मागणी पत्र हे आधीच तयार आहे, त्यामुळे यात वेळ वाया जाणार नाही, लक्षात ठेवा मित्रांनो। आता अजून एक पुढचा मुद्दा आपण एक महत्त्वाचा आहे तो एक डिस्कस करूयात की आपले जे
धनंजय शिंदे आहे सर आहेत, त्यांनी एक काल आपले सांगितल्यासारखंच की काल सरांनी आपले उपमुख्यमंत्रीपणांनी सांगितलं होतं की तलाठी भरती परिषद कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा दिल्यास त्याची चौकशी केली जाईल व पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यावरती आता एक हे झालेले म्हणजे आता त्यांनी काय केलं त्यामुळं की जे आपले सर आहेत त्यांनी काय म्हटले आहे की धनंजय शिंदे सर त्यांनी काय बोलले की मंगळवारी दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे जे आहेत ते जनतेसमोर मांडणार आहेत आणि आपण दिलेले वचन पूर्ण कराल ही अपेक्षा, म्हणजे जे आपले उपमुख्यमंत्र्यांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करतील. तर त्यासाठी स्थळ आहे उद्या मुंबई मराठी पत्रकार संघ आझाद मैदानाजवळ, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. वेळ आहे दुपारी 3 वाजता. तर सर्व मुलांना आता विद्यार्थ्यांना जे आहे ते उद्या 3 वाजता अजून नक्की काय घडणार आहे याची एक आतुरता लागलेली आहे. तर बघूयात उद्या आता पुरावे वगैरे कसे आपण देऊ शकतो. जर तुमच्याकडे काय पुरावा असेल वगैरे तर नक्की आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला नक्कीच याच्याबद्दल नक्कीच तो पुरावा पुढे पाठवूयात आणि त्याच्यावर नक्कीच एक चांगला प्रतिसाद येईल आणि बघूयात आता काय पुढे होत आहे, उद्या आपल्याला समजेलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर नक्की द्या आम्हाला की नक्की तलाठी भरती प्रक्रियेबाबत शासनाकडून कोणती ॲक्शन असावी. धन्यवाद मित्रांनो.